नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, नगर परिषदेमध्ये लवकरच 3720 पदांची जाहिरात आपल्याला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो। आणि ही जी भरती होणार आहे ही गट क आणि गट ड संवर्ग अंतर्गत येथे होणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रम इथे बघणार आहोत प्रत्येक पदासाठीचा। आणि प्रत्येक पदानुसार जो पेपर पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सरळ सेवा भरती संदर्भात महत्त्वाच्या अपडेट देत असतो। तर पहा मित्रांनो, येथे तुम्ही बघू शकता की वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर आणि शिपाई या पदांकरिता जे आहे शैक्षणिक अर्हतेचा दर्जा इथे समान असणार आहे मित्रांनो। त्यामुळे जे आहे यांचं जे पेपर पॅटर्न आहे ते समान असणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे 4 विषय इथे असतील। आणि प्रत्येक विषयामध्ये जे आहे 25 प्रश्न इथे विचारले जातील। एका प्रश्नाला 2 मार्क्स, म्हणजे एकूण इथे 50-50 गुण जे आहेत येथे मिळतील। आणि त्यामुळे जे आहे इथे तुम्ही बघू शकता की एकूण 100 प्रश्न इथे विचारले जातील 200 गुणांसाठी। आणि यांचं जे माध्यम राहणार आहे ते मराठी राहणार आहे। आणि इंग्रजीसाठी इंग्रजी माध्यम, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणीसाठी मराठी माध्यम इथे राहणार आहे। आणि कालावधी जो आहे 2 तासाचा इथे राहणार आहे। तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ प्रकारे इथे असणार आहे। आणि त्यासोबतच नंतर पुढे आहे की गाडणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमॅन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, वॉलमॅन, फायरमॅन या पदांकरिता जे शैक्षणिक अर्हता जो आहे समान दर्जाचा इथे असणार आहे। त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये तांत्रिक विषयाशी संबंधित 40 प्रश्न इथे ॲड झालेले आहेत। आणि जे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आहे हे 15 प्रश्न विचारले जातील। एका प्रश्नाला 2 मार्क्स अशा प्रकारे जे आहे एकूण 100 प्रश्न विचारले जातील 200 गुणांसाठी। आणि माध्यम यांचा मराठी राहणार आहे व कालावधी 2 तास इथे राहणार आहे। आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय। त्यामुळे आता डिटेलमध्ये आपण सर्व जे आहेत येथे यांचा जो अभ्यासक्रम आहे ते बघणार आहोत। तर वरिष्ठ लिपिकमध्ये मराठी 25 गुणांसाठी मराठी 25 प्रश्न इथे विचारले जाईल। इंग्रजीमध्ये 25 प्रश्न, सामान्य ज्ञानामध्ये 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी जे आहे 25 प्रश्न। आणि यामध्ये तुम्ही ते बघू शकता की मराठीमधून जे आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यातील प्रश्नाची उत्तरे या स्वरूपात जे आहे प्रश्न राहतील। आणि त्यानंतर इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर आणि फार्सेस आणि याची जे आहेत कॉम्प्रेशन पॅसेज इत्यादी जे आहे इंग्रजीमध्ये इथे असणार आहे। त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही इथे बघू शकता की सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र एवढे सामान्य ज्ञानमध्ये ते असणार आहे। आणि त्यानंतर लिपिकमध्ये जे आहे एकूण मराठीमध्ये 25 प्रश्न राहतील, इंग्रजीमध्ये 25, सामान्य ज्ञानामध्ये 25, बौद्धिक चाचणीमध्ये 25, लघु टंकलेखकमध्ये सुद्धा तेच पॅटर्न इथे राहणार आहे। आणि त्यासोबत सामान्य ज्ञानामध्ये इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बेरीज हे बुद्धिमापन चाचणीमध्ये ते राहणार आहे मित्रांनो। त्यासोबतच जे आहे बेसिक असे यामध्ये टॉपिक तुम्हाला इथे राहतील। आणि नंतर जर पुढे आपण बघितलं तर वाहन चालकसाठी सुद्धा तुम्ही ते बघू शकता की मराठीमध्ये 25 प्रश्न, इंग्रजीमध्ये 25 प्रश्न, सामान्य ज्ञानामध्ये 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणीमध्ये 25 प्रश्न व शैक्षणिक अर्हतेचा जो समकक्ष दर्जा आहे तो समान इथे राहणार आहे। त्यामुळे इथे मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार याचा अर्थ व उपयोग, तसेच उतार्यातील प्रश्नाची उत्तरे। आणि इंग्रजीमध्ये सुद्धा सेम तेच पॅटर्न इथे राहणार आहे, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, फार्सेस। आणि सामान्य ज्ञानमध्ये इतिहास, भूगोल। इतिहासामध्ये मित्रांनो इथे महत्त्वाचं म्हणजे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो तुमचा चांगल्या प्रकारे इथे करायला तुम्ही असायला हवं। त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी। त्यानंतर अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, अर्थसंकल्प इत्यादी। त्यानंतर चालू घडामोडी, महाराष्ट्रासह भारतातील संपूर्ण चालू घडामोडी जे आहे तुमच्या इथे जे आहेत येथे
करायला हवं तुम्ही। त्यानंतर बघा राज्यशास्त्रामध्ये जे आहे राज्यशास्त्र, त्यानंतर सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र इथे राहतील। आणि अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, पूर्णांक, टक्केवारी, बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे जे प्रश्न सॉल्व्ह करतील यावरती जे बुद्धिमापन चाचणी ते राहणार आहे। वाहन चालक आणि ड्रायव्हर क्रम ऑपरेटर यासाठी बघा सेम याचं पॅटर्न इथे राहणार आहे। त्यानंतर बघा गाडणी चालक व प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठी बघा तांत्रिक प्रश्नाशी संबंधित येथे जे 40 प्रश्न येथे राहतील मित्रांनो। आणि मराठी जे आहेत 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15। त्यानंतर बघा इथे 60 गुणांकरिता जे वरील अभ्यासक्रम लागू राहील। वरती पदांसाठी आपण जो अभ्यासक्रम बघितला मित्रांनो तोच येथे 60 मार्कसाठी तो लागू राहणार आहे। आणि उर्वरित जे 40 गुण आहेत ते अभ्यासक्रम लागू राहतील। त्यामध्ये बघा तांत्रिक बाबीशी निगडित जो आहे येथे प्राथमिक माहिती, निकष, उभारणी अनुषंगाने जे आहे यामध्ये बघा गाडणी चालकसाठी जे आहे जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया, एरिएशन, एरिएटरची रचना, कॉग्युलेशन आणि जे आहे क्लोरिनेटर हाताळणे, देखभाल व दुरुस्ती प्रक्रिया, प्रकार, क्लोरीन वापर सिस्टीम, डोस, फायदे, हँडलिंग ऑफ क्लोरीन सिलेंडर्स अँड कंटेनर्स, क्लोरिनेशन रूम, जबाबदारी एवढं जे आहे गाडणी चालकसाठी आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी ते राहणार आहे। आणि त्यानंतर बघा यामधलाच एक पार्ट आहे हा की क्लोरिनेशनसाठी वापरण्याचे पदार्थ, माहिती, पद्धत म्हणजे काय त्यासंबंधीची सर्व माहिती बघा यामध्ये गाडणी चालकाला इथे विचारलं जाणार आहे। त्यासोबत जलशुद्धीकरण केंद्रामधील मशिनरीचं देखभाल व राखणे, उपयोग कोणत्या प्रकारची मशिनरी जलशुद्धीकरण, निगा राखणे व उपयोग कोणत्या प्रकारची मशिनरी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उपयोग आणली जाते, प्रकार व पाण्याचे नमुने व चाचणी संबंधीची माहिती जी आहे संपूर्ण माहिती एकंदरीत जी आहे याचं सर्व इथे यांना ही माहिती असायला हवी। तर पहा मित्रांनो हा जो PDF आहे याची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा PDF डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे। तर पहा मित्रांनो सोबतच जे आहे पंप ऑपरेटर व जोडारी आणि 20 तंत्रीसाठी बघा तुम्ही इथे बघू शकता की 15 प्रश्न मराठी, 15 इंग्रजी, 15 सामान्य ज्ञान व 15 बौद्धिक चाचणी। त्यानंतर जे आहे 40 प्रश्न तांत्रिक विषयाशी राहतील। आणि तांत्रिक विषय मित्रांनो तुम्ही यामध्ये बघू शकता जे आहे पंप ऑपरेटरची भूमिका, जबाबदारी, पाणी पुरवठा योजना, नियम, उपकरणे, निकष व वापर इत्यादी अनुषंगाने बाबीशी निगडित जे आहे सर्व माहिती येथे पंप ऑपरेटरच्या पदांसाठी बघा इथे असणे उमेदवारांना गरजेचं आहे। त्यानंतर पॅनल बोर्ड घटक, पॅनल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरीची सुधारणा, इलेक्ट्रिकल मोटर प्रकार, अंतर्गत रचना, माप मोजण्याचे साधन इत्यादी सर्व जे आहे ते पंप ऑपरेटर उमेदवारांना इथे यायला हवं। त्यानंतर बघा पुढे जे आहे तारतंत्री आणि वायरमॅनसाठी बघा सेम पेपर पॅटर्न तोच राहणार आहे। आणि 40 मार्कासाठी 40 जे प्रश्न राहतील तांत्रिक विषयाशी संबंधित त्यामध्ये तुम्ही ते वाचू शकता की बघा राज्याचे नवीन व नवीनीकरण ऊर्जा स्रोत यापासून वीज निर्मितीच्या पारेषण संलग्न प्रकल्पासाठी एकत्रित धोरण 2015 मधील तरतुदी, त्यानंतर विद्युत विषयक नियम, सिद्धांत, सामग्री आणि इलेक्ट्रिकल्स, कॅपॅसिटर प्रकार, कार्य, समूहीकरण आणि उपकरण विषयक माहिती, ऊर्जा मीटरची स्थापना आणि ज्या संबंधीचा अभ्यास, विजेचे व्यवस्थापन, पारेषण आणि वितरण, उत्पादन विषयक माहिती, सबस्टेशन उपकरणासंबंधीतील माहिती, महत्त्व, उपयोग व DC मशीन जनरेटरचा सिद्धांत, प्रकार, ट्रान्सफॉर्मर, AC मोटार, स्टार्टर आणि अल्टरनेटर ट्रान्सफॉर्मरचे कार्य, सिद्धांत, उत्पादन व वर्गीकरण। पहा मित्रांनो तुम्हाला जे वायरमनचा जो सिलेबस असतो त्यामध्ये बघा हे सर्व जे सब्जेक्ट असतात ते असतात मित्रांनो। आणि यांनी इथे जो अभ्यासक्रम दिलेला आहे याच्या बाहेर नेमकं काहीच येणार नाही मित्रांनो। जर हा अभ्यासक्रम संपूर्ण रटून ठेवला तर तुम्ही निश्चितच जे आहे एक्झाम क्रॅक करू शकता आणि ते पोस्ट मिळवू शकता। तर पहा मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलेलं नसेल तर जॉईन करून घ्या। आपण सरळ सेवा भरती संदर्भात जास्त महत्त्वाच्या अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यानंतर बघा इथे तुम्ही बघू शकता उद्यान पर्यवेक्षक याच्यासाठी पण सिलेबस सर्व तोच पेपर पॅटर्न तोच राहणार आहे। आणि 40 प्रश्न जे राहतील तांत्रिकचे संबंधित त्यामध्ये बघा हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर संबंधित तुम्हाला 40 प्रश्न ते विचारले जातील। आणि ते सविस्तरपणे तुम्ही ते बघू शकता की फलोत्पादनाची मूलभूत तत्त्वे, बागायती पिकांचे वनस्पतीशास्त्र, विश्लेषणात्मक रसायनशास्त्राची तत्त्वे जे आहे, प्राथमिक वनस्पती बायोकेमिस्ट्री आणि जैवतंत्रज्ञान हे सर्व माहिती बघा येथे उमेदवाराकडे येते हा सर्व अभ्यास त्यांचा असायला हवा। त्यानंतर पर्यावरण विज्ञान, अन्न तंत्रज्ञानाची मूलभूत तत्त्वे, त्यानंतर बघा वनस्पती प्रसार, रोपवाटिका व्यवस्थापन, वनस्पती प्रजननाची तत्त्वे, त्यानंतर बघा बागायती पिकांची वाढ आणि विकास, मातीची सुपीकता आणि पोषक व्यवस्थापन,
हा सर्व सिलेबस जो आहे अभ्यासक्रम तो उमेदवारांना इथे माहिती असायला हवा पेपरच्या अगोदर। आणि हे सर्व टॉपिक बघा तुम्ही इथे आतापासूनच जे आहेत हे रिव्हिजनसाठी तयारीला लागा, जेणेकरून जे आहे वेळेवरती तुम्हाला इथे पळापळ इथे होणार नाही। आणि त्यासोबतच बघा सहाय्यक ग्रंथपालसाठी तुम्ही सुद्धा येथे बघू शकता, यामध्ये बघा पेपर पॅटर्न तोच राहणार आहे आणि संबंधित पदांच्या विषयाशी जे संबंधित प्रश्न जे विचारले जातील मित्रांनो, ते एकूण बघा इथे 20 प्रश्न इथे राहतील आणि हे जे आहे मित्रांनो यामध्ये बघा 60 गुणांकरिता वरील अभ्यासक्रम इथे लागू राहील, जो अगोदरच्या पेपर पॅटर्नमध्ये होता सेम त्याच प्रकारे। आणि या व्यतिरिक्त जे आहे 40 गुणांकरिता खालील अभ्यासक्रम इथे लागू राहणार। आणि त्यासोबतच बघा तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 जो आहे हा तुम्ही इथे वाचायला हवा मित्रांनो। आणि या संबंधित प्रश्न बघा इथे विचारले जातील, त्या अनुषंगाने बघा अस्तित्वात आलेले नियम, ग्रंथपाल व्यवस्थापन, इतिहास, कर्तव्य, धोरण व निकष तपासणी करणे, त्यानंतर बघा ग्रंथालय संबंधीचे प्रकार व त्यांचे धोरण, पद्धती आणि कार्यपद्धती, रेकॉर्ड, देखभाल, प्रदर्शन, शाखा, पोहोच पद्धत, हे जे सर्व जे हे ग्रंथपाल संबंधित सर्व माहिती बघा तुमच्याकडे इथे असायला हवी। त्यानंतर बघा इथे हे तुम्ही वाचून घेऊ शकता PDF मध्ये, हे जे आहे तुम्ही हा सर्व अभ्यास बघा तुमच्याकडे इथे असायला हवा। तर पहा मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। तर त्यानंतर बघा तुम्ही इथे बघू शकता की वॉलमनसाठी बघा इथे मराठी 15 गुण जे आहे 15 प्रश्न राहतील, इंग्रजी 15 प्रश्न, सामान्य ज्ञान 15 प्रश्न, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न आणि तांत्रिक विषयाशी संघटित येथे 40 प्रश्न राहतील। आणि त्यामध्ये जे आहे 40 प्रश्नामध्ये जो अभ्यासक्रम लागू राहणार त्यामध्ये बघा पाणी पुरवठा योजना, नियम, उपकरणे, निकष व वापर, इतर अनुषंगिक बाबीशी निगडीत, पॅनल बोर्ड घटक, पॅनल बोर्डची रचना, पॉवर फॅक्टरीची सुधारणा, इलेक्ट्रिकल मोटर प्रकार, अंतर्गत रचना, माप मोजणीचे साधन, विविध प्रकारचे पंप आणि त्यांचा वापर, बोरवेल, पाईपलाईन यासंबंधित ज्ञान बघा तुम्हाला इथे असायला हवं। त्यानंतर बघा हा एकंदरीत संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे मित्रांनो आपण नगर परिषदेचा येथे बघितला। यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला विचारू शकता, आपण नक्की त्यावरती जे आहे उत्तर देण्याचे प्रयत्न करू। आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। तर पहा व्हिडिओ थांबवत आहे आपण इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, आपण त्यावरती सरळ सेवा भरती संदर्भात अपडेट देत असतो। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे VG क्लासेस आणि लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। धन्यवाद।